आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। हे अत्यंत दुर्दैवी आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत। न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर पोहोचणारे ते बौद्ध समाजातील पहिले आणि दलित समाजाचे दुसरे व्यक्ती आहेत। त्यांनी आपल्या मेहनतीच्या, प्रतिभेच्या आणि सामर्थ्याच्या जोरावर हे यश मिळवले। हा केवळ त्यांच्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाचा क्षण आहे। तरीही हे दुर्दैवच म्हणावं लागेल की त्यांच्या सन्मानासाठी सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधींकडे वेळ नव्हता। ठरलेला प्रोटोकॉल असतानाही महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च पदांवर असलेले मुख्य सचिव, डीजीपी आणि पोलीस आयुक्त सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत। मराठी अस्मिता केवळ भाषणांपुरती आणि घोषणांपुरतीच मर्यादित राहिली आहे का? जेव्हा एखादा मराठी सुपुत्र ऐतिहासिक यश संपादन करतो तेव्हा त्याची अपेक्षा का? सरकारने या दुर्लक्षाचं उत्तर दिलंच पाहिजे। ही केवळ एक चूक नाही तर महाराष्ट्राच्या आणि सामाजिक न्यायाच्या भावनेचा अपमान आहे। रोहित बनकर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग। महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाहीये। मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो, तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही। सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या। परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशियरी। एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्यावेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा। या लहान लहान गोष्टीमध्ये मला हे नाही, दुसरा एखादा आमच्यातला एखादा कोणी असता तर आर्टिकल 142 किंवा 140 लहान छान गोष्टी आहेत, पण तुम्ही उल्लेख यासाठी केला की लोकांना कळलं पाहिजे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।